नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता नवीन वर्षात एकदम दर्जेदार आणि एकदम खळखळून हसवणारा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, तो म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। आणि या चित्रपटातील कलाकार आज आपल्या सोबत आहेत, आनंद सर, वैभव सर आणि गीतांजली मॅडम। नमस्कार, कसे आहात? नमस्कार, मजेत, सगळेजण मजेत, छान, उत्तम। येस, खूप छान दिसताय, खूप छान वाटतंय तुमच्याकडे बघून, एक एनर्जी आली वेगळीच। असाच हा एनर्जेटिक चित्रपट असणार आहे, काही वादच नाही। आता एखाद्या चित्रपटाला की एक एक वेगवेगळ्या आपल्याला कलाकृती बघायला मिळत असतात आणि तुमचं एक त्याच्यात रोल काय आहे, कॅरेक्टर काय आहे हे जाणून घ्यायचंय आम्हाला तुमच्याकडून। अर्थातच तुम्ही बघताय त्याप्रमाणे पोस्टरवर हिटलर आहे, विन्स्टन चर्चिल आहे। परेश मुखर्जींच्या चित्रपटामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची कॅरेक्टर्स असतात आणि ती ज्या पद्धतीने ते रंगवतात, काल्पनिक कॅरेक्टर्स आहेत अर्थातच, आणि त्याचा ह्युमर या संपूर्ण तुम्ही जे बघताय प्रत्येकाकडे याच्यामध्ये उतरतोच। सो माझं कॅरेक्टर विन्स्टन चर्चिल असं आहे आणि गीतांजली मॅडम हे आधी नाटक होतं ज्याच्यामध्ये गीतांजली आणि वैभव सर हे दोघंही जण होते। मॅडम थँक्यू आनंद सर। हेच नाटक आम्ही 25 वर्षापूर्वी केलं होतं, आता त्याच्यावर सिनेमा येतोय आणि मला तर खूप मजा आली करताना, कारण काय पुन्हा ही भूमिका वठवायला मिळेल असं मी कधी विचारसुद्धा नव्हता केला आणि एक वेगळ्या माध्यमातून ही गोष्ट लोकांच्या समोर येणार आहे, त्यामुळे त्याचा जास्त आनंद होतोय। कारण काय नाटक नाही म्हटलं तरी लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचतं, सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे त्याचा आनंद आहे। कारण काय ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य हे आहे की ह्याच्यात खूप धमाल आहे, निखळ मनोरंजन आहे, एक मॅडनेस आहे जो लोकांना आवडेल असं आम्हाला वाटतंय। आणि परेशची विशिष्ट जी शैली आहे त्यात हा सिनेमा केलेला आहे, त्यामुळे मला वाटतं खूप मजा येणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत खुमासदार होणार आहे असं मला वाटतं। आहे, माझ्याकडे आहे, हो, स्वतंत्र आहे ना आपल्याला हे वापरा वगैरे त्यांना। नमस्कार, मी वैभव मांगले। आनंद सर आणि गीतांजली मॅमनी जे तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीची धमाल येणार आहे हा सिनेमा पाहताना, तर ती येणारच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं गीतांजली म्हणाली की 25 वर्षापूर्वी आम्ही हे नाटक केलं होतं, हे आमच्या आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि परेशचं सुद्धा पहिलं व्यावसायिक नाटक। गीतूने त्याच्या अगोदर त्याच्यावर नाटक केलं होतं, संगीत डेबूच्या मुली, ते प्रायोगिकला होतं, पण व्यावसायिक नाटक म्हणून आमचं हे पहिलं नाटक। ते नाटकाची गंमत अशी आहे ना की संतोष काणेकर, अभिजित साटम यांचं सुद्धा पहिलं नाटक, गीतांजलीचं पहिलं, माझं पहिलं, ऋषिकेश जोशीचं माझ्या मते पहिलं का शोभायात्रा आलं होतं त्याचं येऊन गेलं होतं त्याचं, परेशचं, माझं आणि गीतूचं, विनोद नवेकरचं, चिन्मयचं, हे खूप जणांचं पहिलं नाटक होतं। त्यामुळे त्या नाटकाची एक वेगळी काय म्हणतो एक स्मरण आहे, आमच्या स्मृती आहे त्या नाटकाविषयीची, आणि एक वेगळी त्याच्याविषयीची आम्हाला काय म्हणतो आत्मीयता आहे त्या। आणि हा सिनेमा जेव्हा येणार असं कळल्यानंतर आम्ही एकमेकांना ताबडतोब फोन केले होते की अगं गीतू कळलं, अरे हो आपण आहोत त्या। तर ते जे काय म्हणतो आपण त्याला पुनःप्रत्ययाचा आनंद आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून घेतला। अर्थात परेश बरोबर 3 नाटकं, त्याच्यानंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि आता त्याच्यानंतर हा सिनेमा। सो परेश बरोबर काम करताना तुम्हाला गंमत येतेच, आणि कुठल्याही हुशार म्हणण्यापेक्षा जे सेन्सिबल नट आहेत ना त्या लोकांना त्याच्यावर काम करण्याची मजा येते, कारण स्क्रिप्ट त्याचं फार तगडं असतं। तुम्ही बघा त्याचे सगळे सिनेमे आहेत, त्या सगळ्या सिनेमांमध्ये त्याचे विषय वेगवेगळे आहेत, त्याची मांडणी वेगवेगळी आहे आणि त्याचं लिखाण हे दर्जेदार लिखाण आहे। आणि म्हणून मला वाटतं सातत्यानं त्याला जे यश आहे त्याच्या प्रयत्नांना ते त्यासाठीच आहे, आणि लोकाश्रय जो मिळाला आहे तो त्या अर्थानेच मिळालेला आहे। म्हणून मला वाटतं की बोंबिलवाडी हा सिनेमा सुद्धा लोकांना जे सिनेमे परेशचे आहेत त्याच्याही पेक्षा जास्त आवडणार आहे याची मला खात्री याच्यासाठी आहे की असा ह्युमर फार कमी आलाय मराठीमध्ये या पद्धतीचा, आणि परेशचा ह्युमर वेगळा आहे, त्याचा विनोद वेगळा आहे, म्हणून हा सिनेमा वेगळा आहे। आणि खरंच सांगतो, पाठीमागे जे लोक तुम्हाला दिसत आहेत ते सगळे नव्या दमाचे 4 पिढ्यांचे लोक तुम्हाला एका सिनेमात दिसणार आहेत आणि वेगवेगळं काम करणारे सातत्यानं दिसणार आहेत। गीतांजली आज हिंदीमध्ये खूप काम करते, पण खूप वर्षानंतर तिला मराठी सिनेमा करताना तितकीच मजा आली, आणि विशेषतः बोंबिलवाडी करतानाही। आणि मलाही या सगळ्यांबरोबर काम करताना, स्क्रीन शेअर करताना खूप मजा आली। सो तुम्हाला आम्ही मजा केलेली आहे, आम्ही तो आनंद लुटलेला आहे ऑलरेडी 30 दिवस। सो तुम्हाला तो आनंद तिथे दिसेल आणि तुम्ही आमच्याही पेक्षा जास्त आनंद या सिनेमाच्या माध्यमातून लुटाल। अगदी नक्की।
येस, नक्कीच. जसं की तुम्ही म्हणालात हे नाटक होतं आणि त्याचा आता सिनेमा झाला. तर नाटक करताना जे आपण पात्र निभावत असतो किंवा करत असतो आणि आता चित्रपटात ह्यात काही एक वेगळेपणा काही मिळणार आहे बघायला आम्हाला, की एक कारण आता जसं की आपण म्हणाल की प्रत्येक जनरेशनमधले असे कॅरेक्टर दिसत आहेत, त्यामुळे त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. मी सांगतो याचं कारण काय आहे ते. तुम्हाला जनरेशन वेगळी आहे. प्रत्येक जनरेशनचं अवलोकन प्रत्येकाविषयीचं जे आहे ते वेगळं आहे. त्यांची समज वेगवेगळी आहे. आम्ही ना तसे मधल्या फळीतले आहोत. म्हणजे प्रशांत दामले हे आमच्या मागच्या पिढीचे आहेत, आम्ही एका फळीचे आहोत. प्रणव रावराणे ही एक वेगळी फळी आहे आणि त्याच्यानंतर आता मनमित प्रेम आणि ऋतिका श्रोत्री हे वेगळ्या फळीचे लोक आहेत. सो त्यांच्या समजेमध्ये फरक आहे. पण गंमत अशी आहे की म्हणून सगळे वेगवेगळे काम करतात का? नाही. परीक्षिक शैली आहे त्याच्या सिनेमाची, त्याच्या लिखाणाची, त्याच्या विनोदाची, त्याच्या ऍक्टिंग स्टाईलची सुद्धा शैली आहे. अर्थात ती प्रत्येकाने आपापल्या बरं हुकूम ती थोडी कमी जास्त केलेली आहे. पण सिनेमामध्ये तुम्हाला वेगळं काम करताना कोणी दिसणार नाहीये. म्हणजे जो मॅडनेस दामले सरांचा आहे तोच अंड्याचा आहे, तोच माझा आहे, तोच गीतूचा आहे, आणि तोही ऋतिका श्रोत्री आणि मनमित प्रेमचा पण आहे. सो मॅडनेस जर म्हणाल तर तो सगळ्यांचा एक जॉनर म्हणून, एक शैली म्हणून तो एकच आहे. सो ती दिग्दर्शकीय कौशल्य आहे ते की एक शैली निर्माण करून त्या शैलीमध्ये सगळे कलाकार आपापल्या पद्धतीने काम करतात. तर ही सुद्धा एक सिनेमाची एक वेगळी खासियत आहे. सो आम्ही नाटकात वेगळं काम करत होतो का? हो, नक्की वेगळं काम करत होतो. सिनेमात एक माध्यम म्हणून फरक पडतो का? तर नक्की फरक पडतो. सो मला वाटतं की तो फरक ज्यांनी नाटक बघितला आहे ना त्या लोकांना कळेल की यांनी काय फरक केलेला आहे तो. येस, नक्कीच. म्हणजे सुंदर अशी एक छान अशी माळ जी एकत्रच हो, म्हणजे ते रॉ मणी असतात माहितीये का तुला? एक मोत्यांची एक माळ असते बघ अशी. ती दिसताना अशी फार सुबक दिसते. हा, पण प्रत्येक मोती काढला असता तो वेगळा दिसतो. तर या सिनेमातनं ते असे ओवले छान सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे मोती. येस, नक्कीच. आता नाटक म्हटल्यावर किस्से असणार आहेत आणि नक्कीच सीन असणार आहे, त्याच्यात सेटवर देखील काहीतरी किस्से असणारच आहेत सिनेमा म्हटल्यावर. तर मला सर तुमच्याकडनं एखादा किस्सा जो आजही खूप सारे घडले असणार आहेत आय नो, कारण इतके सगळेजण आहेत म्हटल्यावर तर आहेच वेगळेपणा काही ना काही. पण तुमच्याकडनं एखादा मी सांगू का? जे काही किस्से घडले किंवा जे काही मजा असते ना ती तुम्हाला शेवटी सिनेमात कशी दिसते याला जास्त महत्व आहे. कारण खरंच आहे, तू अगदी म्हणतेस ते बरोबर आहे. हे सगळेजण बरोबर असताना मिनिटाला धमाल चाललेली असायची. काहीतरी म्हणजे वाटतं, पण सगळेजण अतिशय वेगळ्या ह्युमरची आणि धमाल माणसं आहेत. असं सेटवरती एक डल मुमेंट नव्हती, धमाल असायची. कोणीतरी काहीतरी हे सांगते, कोणीतरी विनोद सांगते, कोणीतरी वेगळं काहीतरी करताय. सो तुला सगळं सांगणं असं शक्य नाही. पण मला एखादी गोष्ट छोटीशी सांगायची तर आमचा चित्रपट संपला त्या दिवशी संध्याकाळी, मला वाटतं 30 तारीख किंवा त्या दिवशी संध्याकाळी आमच्या त्या हॉटेलच्या एका गच्चीमध्ये सगळे कलाकार एकत्र बसले होते आणि मैफिल जमली. आणि दामले सर आणि वैभव सर यांनी अप्रतिम गाणी आणि मग त्याच्यानंतर एक तो जो माहोल तयार होतो ना, मला नेहमी असं वाटतं की तिथे जे होतं ते परावर्तित झालं जर चित्रपटामध्ये तर त्याला अर्थ आहे, तर ती गंमत आहे. माझी नुसतीच आम्ही हा पडला का किंवा त्यांनी काही हे केलं का यांनी हे ऐकून काय गंमत येणार आहे लोकांना. पण ती जी तुम्ही गंमत केली, कारण असं अनेक वेळा होऊ शकतं की तुम्ही सेटवर फार गंमत केली एवढी सिनेमात दिसत नाहीये, तर तसं नाही. तुम्हाला सिनेमात जी गंमत दिसते ती सेटवरच्या अत्यंत हलक्या फुलक्या आणि सकस वातावरणामुळे मिळते. आणि मला असं वाटतं हे वातावरण होतं ते परेश मधुगंधा पासनं, म्हणजे आमचे निर्माते दिग्दर्शकांपासनं अगदी सगळ्यांपर्यंत आमचं प्रोडक्शन टीम, आमची संपूर्ण आमचे DOPची संपूर्ण टीम, सगळेजण धमाल हसत खेळत काम करत होते. त्यामुळे मला असं वाटतं ही सगळी एनर्जी, ही सगळी ऊर्जा चित्रपटामध्ये परावर्तित व्हायला हवी. नाटक म्हटल्यावर किस्से जे की तुम्ही अगदी परत एकदा ती आठवण, एकदा 20-25 वर्षानंतर आठवण, कारण आठवणीचा साठा असतो जो म्हणजे कितीही सांगितलं तरी ते कमीच असणार आहे. पण मी असं ऐकलं की तुमचे काश्मीरला देखील नाटकाचे शो वगैरे झाले होते ना? हा, येस, हो. तर तिथलं मला ऐकायचं नक्कीच. गीतू चांगलं. आम्ही जॉर्ज फर्नांडिस तेव्हा आपले डिफेन्स मिनिस्टर होते, ते आमचं नाटक बघायला आले होते दिनानाथला, मला अजूनही आठवतंय. आणि त्यांना खूप आवडलं नाटक आणि ते म्हटले माझ्या सैनिकांसाठी तुम्ही याचा प्रयोग करा, कारण ते परत तेच निखळ मनोरंजन देणारं नाटक होतं आणि तोच भाव या सिनेमातही आहे. आणि तेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मला आठवतंय की
एक बटालियन जी मराठा बटालियन होती त्यांच्यासाठी आम्ही एक प्रयोग केला होता उरी इथे, आणि एक केला होता तिथे मराठी बटालियन असणार होती पण त्यांना काहीतरी एक अर्जंट एक मोहीम आली त्यामुळे ते त्याच्यासाठी गेले, आणि तेव्हा आम्ही एक वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांसाठी ते नाटक केलं. तेव्हा आम्ही ते अगदी त्या वेळेस ते एका काय म्हणतात एका तासात बोंबिलवाडी नाटक सादर केलं. कारण काय तिथे बारामुल्लाला होतं आणि जेव्हा नाटकात काही घटना घडतात तेव्हा तिथे बॉम्ब फुटत होते आजूबाजूला, टेररिस्ट हे होत होते, फायरिंग चालू होतं. हो, आणि तेव्हा मी नाटक करत होतो. तो ब्रिगेडियर जो समोर बसला होता त्याच्यासमोर 10 फोन चालू होते. तो या फोन ठेवायचा, तो फोन बोलायचा त्याच्यावर. त्याने म्हणाला की जरा लवकर आटपाल काय, समोर ऑपरेशन चालू आहे, मला जावं लागणार आहे. आणि आमची जी काय म्हणजे आई शपथ, अरे समोर दिसतंय तिकडे धूर येतो आणि तिकडे फटफट 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 असे आवाज चालू आहेत. असा आम्ही प्रयोग बारामुल्लाला सादर केला होता. आणि तरीही त्या मनोवस्थेत या मंडळींना हे मनोरंजन आपण करू नाही, मी वेगळं म्हणतो की या अवस्थेत सुद्धा या लोकांसाठी आपण हे काहीतरी करू शकतो, हे फार मोठं श्रेय आहे. म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करणं, आणि त्याही म्हणजे असंही म्हणाल जसं की कुणी म्हणू शकत ना की नाही आमचं नाटक एवढंच आहे, आम्ही नाही करणार किंवा हे करणार नाही. पण ह्या 2 गोष्टींमुळे जर का त्यांना 2 मिनिटाचा आनंद मिळणार असेल, पुढे जाऊन त्यांना पुढे जे करायचंय ते त्यांच्या जीवाशी खेळणार आहे. उपवाड्याला तर आठवतंय तुला गीतू, ते सैनिक सगळे आले आणि आम्हाला बरं वाटलं तुमचं नाटक पाहून वगैरे, आणि ते मराठा बटालियनसाठी ठेवलेलं नाटक होतं. त्यातल्या 2 सैनिकांनी पत्र दिली होती आम्हाला घरी द्या म्हणून, हे प्लीज तुम्ही तिथे राहता जवळच आहे तर हे घरी द्याल. अरे तर ना बघ माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे मला असं वाटलं की ते काय लेवलच्या गोष्टी फेस करतायत, आणि आपण एक कलाकार म्हणून आणि आपण काय धुंदीत राहतो, काय मस्तीत राहतो. सर ते खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो मला वाटतं की तो एक मोठा अनुभव होता आम्हाला, खूप मोठा अनुभव होता. कॅप्टन सुगंधा आपल्या बरोबर होती ऑल टाइम. म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण ज्या पद्धतीने जसं सोशली वागतो आणि वागत राहतो एक नागरिक म्हणून, तर आम्हाला जी बस दिली होती त्या प्रत्येक विंडोमध्ये एक बंदूकधारी माणूस होता बसलेला. आमच्या याच्यामध्ये आमच्या पुढे 5 गाड्या, पाठी 5 गाड्या अशा कॉन्वॉय होता आमचा जायला, कारण हे संरक्षण मंत्र्यांची माणसांची टीम आहे. सो त्यांच्यावर किती लोड होता, आणि म्हणजे लाज वाटली की आपण हे घेण्याच्या पात्रतेचे करता नाही आहोत, पण शेवटी एक नाटक आणि कला ह्या वेगळ्या लेवलला जातात गोष्टी. पण आम्ही खूप एन्जॉय केला तो काश्मीरचा दौरा, आणि सैनिकांना आम्ही तो काय ते 2 क्षण देऊ शकलो आनंदाचे, याचा फार अभिमान वाटला. येस, म्हणजे ऐकून खरंच 2 मिनिटं सगळं उभं राहिलं समोर की काय सिच्युएशन त्यावेळी झाली असेल. खरंच हॅट्स ऑफ तुम्हाला पण, आणि तिकडचे साऱ्या म्हणजे माणसांना पण, की तुम्ही खूप छान झालं तिकडे, अनुभव पण खूप मस्त ऐकायला मिळाले. ह्या क्षणी तुम्हाला असं एखादं काही गाणं बोलायचं असेल तिघांना मिळून तर काय बोलायचं? भूकंप पोस्ट अंडरस्टेप कर. चल काय होतं रे? मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, बोंबिलवाडी रे जन्मन रशिया. पण हे नीट करू ना, काय करू परत. हा हे का जर्मन रशियाची कशी आहे एवढं करूया. हा चल, 1 2 3 4. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, बोंबिलवाडी रे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.